नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एका आईचा आहे. आईने त्या मुलासाठी अक्षरशः मुलाचं लहानपणी ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यात डोळा गेला होता. त्यात आईने एवढं मुलासाठी केलं की तिचा डोळा त्याला दिला, तरी पण मुलाला आई आवडत नव्हती. कारण की मुलाला त्याची जाणतच नव्हती. पण जेव्हा त्याला सत्य समजतं, असा खूप सुंदर असा अनुभव आहे. नक्की ऐका. बघा, एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर आणि छोट्याशा झोपडीत राहत होती आणि आपल्या मुलाला काहीच कमी पडून देत नव्हती. दिवस रात्र जमेल तशी मेहनत करायची आणि स्वतः उपाशी राहायची आणि मुलाला खाऊ घालायची. लोकांकडे काम, छोटी मोठी भांडी धुणी सगळं काम करायची. आईला अजिबात असं मुलाने कसं तरी ठेवलं आवडत नसायचं. पण आईला एक डोळा नसल्यामुळं मुलगा तिचा तिरस्कार करायचा. त्याला तिचा एक डोळा नसल्यामुळं मुलं शाळेत चिडवायची का तुझ्या आईला एक डोळा नाही, असं तसं त्याला खूप वाईट वाटायचं. पण एकदा एका कार्यक्रमात आईला शाळेत घेऊन जावं लागलं होतं. ते तिला बघून ती तोंड लपवू लागला. मुलाला आईची लाज वाटत होती, कारण की आपल्या आई एकदम अशी विद्रूप दिसते, तिला एक डोळा नाही, मुलं त्याला चिडवतात. पण त्याच्यामागचं सत्य त्याला काही माहिती नव्हतं. कारण की तो आईला शाळेत घेऊन जायला सुद्धा तो लाजायचा, कारण की त्याच्या आईला एक डोळा नव्हता. त्याला अजिबात आवडत नसायचं. आई तू काय येतेस, तू मला आवडत नाही. पण आईने त्याला कधी सत्य सांगितलं नव्हतं. पण आपल्या आईचं बोलणं आईला खूप वाटायचं का मुलं मला असा बोलतो, पण ती त्याला कधी सत्य सांगत नसायची. त्या रागाने नुसती तू एकूण मेल्यावर राग, चिडचिड मुला करायचा. आई तू का माझ्याबरोबर येतेस, तुझी मला लाज वाटते. आणि तो झोपडीत रात्री कधी त्याला जाग वगैरे आलायची, झोपमोड व्हायची आणि तो दबक्या आवाजात आई रडत असायची. कारण की त्या मुलाचं त्याला खूप वाईट वाटायचं का मी त्याच्यासाठी एवढं केलं आहे, तरी त्याला जाणत नसायची. का डोळ्यामुळे त्याला आईचा खूप तिरस्कार वाटायचा. त्या क्षणी त्याला तो निर्णय शिकून खूप मोठा होऊन हुशार होऊन बाहेर पडायचं होतं. तो खूप अभ्यासात शिक्षणात खूप हुशार व्हायचा. पण आई त्याच्यासाठी मिळेल ते कष्ट करायची, पण त्याला आईची कधी जाणत पडलेली नव्हती. पण त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला शिकून खूप मोठं होईल आणि या घरातनं बाहेर पडेन. पण आईने त्याच्यासाठी काय केलं होतं ते त्याला कधी समजलेलं नव्हतं. तो ठरवल्याप्रमाणे खूप अभ्यास करतो आणि उच्च शिक्षणासाठी शहरात जातो, पदवी घेतो. आपण आई त्याला जमेल तसं पैसे पुरवत असायची आणि एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला लागतो आणि सुंदर मुलीशी लग्न करतो. त्याला एक मुलगी होती आणि ते कुटुंब पूर्ण होतं. पण आई इकडे काबाड कष्ट करून तिची परिस्थिती काही बदललेली नव्हती. दिवस बदलतात पण आईचे दिवस बदलत नाही. पण आईने त्याच्यासाठी काय केलं होतं, अक्षरशः आपला मुलगा अंध दिसावा नाही म्हणून आईने तिचा डोळा काढून त्याला दिला होता. पण त्याला त्याची जाणत नव्हती. मग एक दिवशी त्याच्या घराचा दरवाजा वाजला आणि दरवाजात माणसांबरोबर तिच्या एक डोळ्याची आई उभी होती. तिला बघून मुलगा घाबरून गेला आणि आता पळून जातो. आधीच तो चक्रावून गेला का आई इथे कशी काय, तू कोण आहेस, की तिला ओळखसुद्धा दाखवत नव्हता. आणि बघा माझी मुलगी घाबरली होती, बहुतेक ती चुकीच्या पत्त्यावर आली होती असं काही पुटपुट होत होती. पण आई निघून जाते आणि ओळख दाखवलीच नाही. पण आपला स्वतःचा मुलगा आपल्याला ओळख दाखवत नाही. आईला खूप वाईट वाटतं का त्याच्या दारात येऊन मुलांनी मला काय तर माझा एक डोळा नसल्यामुळं ओळख दाखवत नाही. पण माझे विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन होतं, शाळेतून पत्र आलं होतं, गावाहून कसं जायचं त्याला समजत नव्हतं. पण स्नेहसंमेलन जाण्याकरता ऑफिसमधून कामासाठी जाणारे बायको खोटं बोलली होती आणि तिने आईला नेण्यासाठी गाडी पाठवली होती. त्याच्या नकळत झोपडीकडे वळत दाराला कुलूप होतं. शेजारच्या बाईंनी ओळख दाखवली आणि एक पत्र देत त्याच्या आईला म्हणालं होतं. आईने कधी त्याला सत्य सांगितलेलं नव्हतं आणि ते आईने एकाकडून पत्र लिहून घेतलं होतं. त्या पत्रात तिने सर्व लिहून ठेवलं होतं की मी बाळा, तू लहान होतास, तुझं ॲक्सिडेंट झालं होतं, त्यात तुझा डोळा गेला होता, त्याच्यासाठी मी माझा डोळा तू वाईट दिसावा नाहीस आणि माझ्या मुलाने एक डोळ्यासाठी जगावं नाही म्हणून मी माझा डोळा तुला दिला होता. पण तुला त्याची जाणत राहिली नव्हती. आईने ते पत्र त्या एका साईडच्या बाईकडे लिहून ठेवलं होतं आणि तो देऊन आणि आई निघून गेली होती. हे बघून मुलाला एकदम सत्य समजलं होतं आणि त्याच्या बायकोला सगळं समजलं होतं की बाळा तू लहान होतास तर तुला काय सांगायचं, म्हणून मी तुला कधी हे सत्य सांगितलेलं नव्हतं. पण आता जेव्हा वेळ आली तू मला नाकारत होतास तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की मी तुझ्यासाठी एवढं केलं होतं आणि तुझे चांगले दिवस आले आणि मला तू बघितलं नाहीस. पण त्याच्याबद्दल मला वाईट नाही वाटत. पण तुला सत्य मी एका चिठ्ठीत लिहून ठेवते, ते पत्र जेणेकरून मी नसेन तेव्हा तुला भेटेल. आता मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, कारण की माझे उपकार मी माझ्या बाळासाठी केले होते. पण तू
जेणेकरून ती लक्षात तरी ठेव आणि जाणत ठेव, असं त्या आईने खूप सुंदर असं पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रात ते बघून त्या मुलाला इतकं वाईट वाटतं की माझ्या आईने माझ्यासाठी तिचा डोळा दान केला होता आणि तिला मी ओळखू शकलो नाही. कारण की ते जेव्हा त्याला समजलं होतं तेव्हा त्याच्या हातून वेळ निघून गेली होती आणि त्याला खूप वाईट वाटतं. त्याने खूप त्याच्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण आई कुठे निघून गेली त्याला माहिती नव्हतं. पण जेव्हा जेव्हा सत्य परिस्थिती समजलेली असते तेव्हा आपल्या हातून वेळ निघून गेलेली असते. असं खूप सुंदरसा त्याच्या आईने हा अनुभव शेअर केलेला आहे. खूप सुंदर का जेणेकरून जेव्हा आपल्या ते वेळ हातात असते तेव्हाच आपण सुद्धा समजून जावं आणि कोणत्याही गोष्टीचा माणसाने एवढा तिरस्कार करू नये. स्वामी तेच सांगतात, कोणत्याही गोष्टीचा विचार करून कोणतीही गोष्ट करा, जेणेकरून आपल्याला कधी हार मानता नाही आली पाहिजे. कारण की स्वामींचे हे विचार खूपच चांगले आणि स्वामींच्या भक्तीत गेल्यावर स्वामी कधी माघार पडून देत नाही. कारण की स्वामींची लीला ही अपारच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.